मसाजोग प्रकरणामध्ये प्रत्येक दिवशी एक वेगवेगळे नवीन घडामोडी समोर येत आहेत आणि कालच सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची देखील स्पष्ट झालेलं आहे. आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत की मला सांगा, सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली, म्हणजे कसं पाहता एकंदरीत ह्या सगळ्या भेटीकडे? मी काल देखील बोललो आहे या विषयावर आणि आता देखील बोलतो. त्यांनी कुठल्या प्रकारे भेट घेतली, का घेतली, त्यांची प्रतिक्रिया त्यांना दिलेली आहे. देशमुख कुटुंबियाला फक्त न्याय पाहिजे. न्यायाव्यतिरिक्त कुठलीही गोष्ट देशमुख कुटुंबीय मागत नाही. आरोपींना फाशी झाली पाहिजे, सगळे आरोपी जेरबंद झाले पाहिजेत आणि कठोरातली कठोर शिक्षा ही आरोपींना झाली पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती कायम असणार आहे. नाही, मागणी तुमची बरोबर आहे, मात्र हे जे प्रकरण आहे ह्या प्रकरणामध्ये सातत्याने त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि त्यांनी काही भ्रष्टाचाराचे आरोप देखील धनंजय मुंडेवरती केलेले आहेत. प्रेसच्या माध्यमातून त्यांनी ते आरोप केलेले आहेत. मात्र त्यांच्या भेटीच्या नंतर त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे शंका उपस्थित होत आहेत. आम्ही आशावादी आहोत, आम्ही पीडित आहोत. आम्ही प्रत्येकाकडून न्यायाची अपेक्षा करत आहोत. ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत ही कुठलीच गोष्ट कधी झाकत नाही. त्या गोष्टी सगळ्या समोर येणार आहेत, ज्या बी असतील त्या. आणि या न्यायाच्या भूमिकेमध्ये मी स्वतः असेल कुटुंब प्रमुख, जे माझं गाव आहे आणि समाज आहे, या गोष्टीला कुठंही दुजोरा दिला जाणार नाही. न्यायाच्या भूमिकेमध्ये सगळे ठाम आहेत. आपण सर्वजण न्याय घेणार आहोत, यामध्ये कुठंही कुणाचं दुमत नाही आणि न्याय घेतल्याशिवाय कुणीही स्वस्थ बसणार नाही. त्यांच्या भेटीनंतर एक म्हणजे सगळीकडे चर्चेला उधाण आलेलं होतं आणि तुम्ही लागलीच रात्री तुम्ही मनोज जरांगे पाटलांची भेट देखील तुम्ही घेतलेली आहे. नेमकं त्या भेटीमध्ये काय झालं? मी 11:30 वाजताच इथून निरोप दिला होता दादांना की भेटायला येतोय, पण आम्हाला उशीर झाला जायला. 4:30-5 वाजले तिथं जाईपर्यंत. आणि दादांना सगळ्या गोष्टीचा आढावा किंवा त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मला जायचं होतं आणि त्यांच्याशी बोलणं झालं या विषयावर. सगळ्या वकिलासंदर्भात बोलणं झालं, तपासासंदर्भात बोलणं झालं, पुढं काय पावलं उचलावं लागणार आहे त्या संदर्भात बोलणं झालं आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. एकंदरीत ह्या प्रकरणातला अद्यापही जो कृष्णा आंधळे आहे हा आरोपी पोलिसांना सापडत नाही आणि काही दिवसापूर्वीच आता धारूरमध्ये देखील त्या तरनळी या ठिकाणी एका बांधवाला मारहाण देखील करण्यात आलेले. त्याच्यावरती आता लातूरमध्ये देखील उपचार सुरू आहेत. एकंदरीत हे कुठंतरी म्हणजे कमी होण्याचं सोडून हे वाढताना दिसतंय का? जे त्यांचे समर्थक आहेत आरोपीचे, जे त्या आरोपीला सांभाळणारे लोक आहेत, त्यांना पाठीराखे आहेत, त्यांना चुकीच्या कामाला जे काय म्हणतात त्यांचं मनोधैर्य वाढवणारे आहेत, त्या लोकांचं हे काम आहे की त्यांना या चुकीच्या कामापासून आत्ता तरी थांबवणं. नाही तर असे कित्येक जीव जाते आणि त्याचे जिम्मेदार हे प्रशासन असेल, सरकार असेल, याची गांभीर्याने दखल त्यांनी घेतली पाहिजे. कुठंतरी आरोपी सापडत नाही, हे कुणाचं अपयश म्हणायचं? नाही, आता विषय कसा आहे, तो आरोपी काय करत होता, त्याची पार्श्वभूमी काय आहे, हे पोलीस प्रशासनानं कधी बघितलं नाही. एका राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाच्या कार्यालयात तो सर्रास त्याचा राहावा होता. त्याच्यासोबत काही पोलीस अधिकाऱ्यांचे CCTV फुटेज सुद्धा तुम्ही दाखवलेले आहेत, तुम्हाला आलेले आहेत तुमच्याकडं. तर त्याची गांभीर्याने दखल ही त्याने घ्यायची सोडून घेतली नाही. त्याचे दुष्परिणाम असे झाले की एका निष्पाप माणसाचा बळी गेला. आता तरी इथून पुढं त्यांना योग्य शिक्षा देऊन या पुढील चुकीच्या घडणाऱ्या गोष्टी थांबाव्यात अशी आमची माफक अपेक्षा आहे. काल रमेश आडसकर देखील आपल्या भेटीला आले होते आणि त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते होते. त्यांच्यासोबत एक अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पण राजेश्वर चव्हाण होते आणि या ठिकाणी जे आहे ते संतोष देशमुख यांच्या पत्नीला एक कनिष्ठ लिपिक नोकरीचं एक त्यांनी काल पत्र दिलेलं होतं. नेमकं काय त्या पत्रामध्ये काय मजकूर होता का, नेमकं त्यांनी काल येऊन भेट दिली? मी ते काही बघितलं नाही, पण त्यांनी जर माझ्याकडे आले किंवा मला त्यांना प्रश्न विचारायचे होते काल, पण आम्हाला तिकडे जायचं होतं. काय नेमकं? बरेचसे लोक आहेत की त्यांना सगळं माहिती, त्यांच्यासोबत ह्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी आमची व्यथा बघायची सोडून आम्हाला कधीच विचारणा केली नाही की त्रास कोण देत आहे, हे आरोपी कोण आहेत, हे आरोपीला सोडवायला येणारे गाडीत कोण आहेत, त्याची चौकशी त्यांनी काहीतरी ठोस पाऊल उचलायला पाहिजे होतं, पण तसं केलेलं कुठंही दिसत नाही. तर असं चुकीचं लोकांना समर्थन करणाऱ्या
बद्दल मला काही जास्त बोलायचं नाही. आता नेमकं म्हणजे दोघं जण होते काल, राजेश्वर चव्हाण आणि रमेश आडसकर, नेमकं कोण चुकीच्या लोकांचं समर्थन? जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांची देखील या प्रकरणात कुठंतरी चौकशी झालेली आहे. हो. आणि आम्हाला त्यांना सगळं माहिती आहे. त्यांनी कुणासोबत काम केलेलं आहे, आत्ता सध्या काय घडत आहे, त्या गोष्टीवर त्यांनी चौकशी केली पाहिजे. त्यांना शासन कसं होईल हे बघितलं पाहिजे. हे देशमुख कुटुंबियाची मागणी आहे आणि आम्हाला त्याची गरज आहे जास्त. म्हणजे एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीची वगैरे गरज नाही, तुम्हाला सध्या न्यायाची गरज आहे. आम्हाला न्यायाची गरज आहे. आम्हाला न्याय मिळाल्यानंतरच सगळ्या गोष्टीची पुन्हा आम्हाला जे लागन ते आम्ही समाज आहे, सगळे लोक आहेत, तुम्ही लोक आहेत, आम्ही तुम्हाला आमच्या अडचणी शेअर करू. पण आजची कंडिशन अशी की आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत. एकंदरीत एक बैठक पण तुमची होणार होती गावकऱ्यांची रात्री त्या पत्रासंदर्भामध्ये, आणि काही चर्चा पण करू असं आम्हाला माहिती मिळालेली. मी उशिरा आलो, 12:30-1 वाजली होती मला यायला. त्यामुळं मला या गोष्टीची काही कल्पना नाही आणि सकाळी माझी काही कोणाशी चर्चा झालेली नाही. मी इथं बसलेलो आहे. गावकरी हे तुमच्या माध्यमातून बोलत आहेत, त्यावर माझी काही चर्चा झालेली नाही. सुरेश धसांनी असं सांगितलेलं आहे की त्या भेटीच्या नंतर मनभेद आणि मतभेद याच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. कसं पाहता त्या भाष्यावर? मी नाही बोलणार काही. मला तेवढं खोलपर्यंत कळत नाही काही. मला फक्त न्याय कसा घ्यायचा आहे याच्यावर मी जास्त भर देतोय आणि न्याय घेऊनच मी स्वस्थ बसणार आहे. तर एकंदरीत हे होते धनंजय देशमुख, आणि त्यांचं एकच आहे की काल जे पत्र दिलं त्याच्यावरती देखील त्यांनी आता बोललेलं आहे, आणि त्यांच्या धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या देखील भेटीवरती त्यांनी बोललेले आहेत. रोहिदास हातागळे, मुंबई तक, मसाजोग.